नमस्कार पुराणो. बघा, लक्ष द्या. आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे फोर्स चे जे एसआय युनिट्स आहे न्यूटन आणि फोर्सचं सीजीएस युनिट आहे डायन, आहे की नाही. डायन म्हणतात त्याला, पण मी एक कॉमेडी म्हणून काय म्हणतो, डायन म्हणतो. ठीक आहे. तर एसआय आणि सीजीएस युनिट मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. तर फोर्सचं एसआय युनिट आहे न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट काय, न्यूटन. तर 1 न्यूटन म्हणजे किती हे आपल्याला शिकून घ्यायचं आधी. 1 न्यूटन ऑफ फोर्स. 1 न्यूटन म्हणजे किती. बघा, समजा हा एक रोड आहे किंवा एक ग्राउंड आहे, टेबल आहे. त्याच्यावर एक आपण मेटल स्फिअर ठेवला, एक बॉल आहे. ठीक आहे. आणि या बॉलचं जे मास आहे ते मास आहे 1 किलोग्रॅम. किती मास आहे, 1 किलोग्रॅम. या बॉलवर जर आपण किक मारली, ठीक आहे, जोरात याच्यावर किक मारली, तर किक मारल्यानंतर काय होईल, हा बॉल रेस्ट मध्ये आहे. सध्या कोणत्या पोझिशनला आहे, रेस्ट मध्ये आहे, थांबलेला आहे. त्याच्यावर जर आपण किक मारली जोरात, आहे की नाही, तर हा बॉल मोशन मध्ये, म्हणजे त्याला स्पीड येईल. तर हा बॉल रेस्ट वरून मोशन मध्ये आला. समजा हा बॉल पळत आहे, ठीक आहे, या स्पीड मध्ये आहे, v मोशन मध्ये आहे, बरोबर. आणि हा बॉल रेस्ट मध्ये आहे. रेस्ट मध्ये काय, तर याची वेलोसिटी 0 आहे, बरोबर. तर इथे बघा, आपण फोर्स लावला. काय लावला, फोर्स F. फोर्स F लावल्यानंतर जो बॉल आहे 1 किलोचा, त्याची वेलोसिटी चेंज झाली. वेलोसिटी चेंज झाली म्हणजे काय, तर तो मोशन मध्ये आला. तो मोशन मध्ये आला. आणि मोशन मध्ये आल्यानंतर when there is a change of velocity per unit time, याला आपण काय म्हणतो, ऍक्सिलरेशन. काय म्हणतो, ऍक्सिलरेशन. चेंज ऑफ वेलोसिटी पर युनिट टाइम. इथे बघा, वेलोसिटी 0 होती, किक मारली म्हणजे फोर्स लावला. फोर्स लावल्यानंतर बॉल मोशन मध्ये आला, त्याची वेलोसिटी बदलली, वेलोसिटी चेंज झाली. त्या चेंज ऑफ वेलोसिटीला आणि चेंज होण्यासाठी थोडासा काहीतरी टाइम लागला, 1 सेकंद, मायक्रो सेकंद, है ना. तर ते चेंज ऑफ वेलोसिटी पर युनिट टाइम म्हणजे ऍक्सिलरेशन. तर समजा 1 किलोच्या बॉलला जर ऍक्सिलरेशन मिळालं किती, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कशामुळे मिळालं, फोर्स लावल्यामुळे. तर एखाद्या 1 किलोग्रॅमच्या ऑब्जेक्टला फोर्स लावल्यानंतर जर त्याच्यामध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे ऍक्सिलरेशन तयार होत असेल, तर त्या फोर्सला 1 न्यूटन फोर्स म्हणतात. कळालं का तुम्हाला? येस, कळालंच पाहिजे. तर 1 न्यूटनची डेफिनेशन काय आहे, इफ an object of mass 1 kilogram is accelerated due to force by 1 meter per second square, 1 meter per second square, then the force is known as 1 Newton force. आलं लक्षात, बरोबर आहे. हे झालं 1 न्यूटन फोर्स साठी. म्हणजे 1 किलोचा ब्लॉक घेतला, त्याच्यावर फोर्स लावला, त्याच्यामुळे जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं ऍक्सिलरेशन झालं, तर त्याला आपण म्हणतो 1 न्यूटन फोर्स. ठीक आहे. आता दुसरं बघा, लक्षात घ्या. समजा आपल्याला 1 डाईन, कारण सीजीएस युनिट काय आहे, फोर्सचं डाईन आहे, बरोबर. 1 डाईन फोर्स म्हणजे किती, सेम असंच आहे, फक्त 1 किलोग्रॅमच्या ब्लॉकला आपण काय करणार, आता 1 ग्रॅमचा करणार. If the force is applied on a mass of 1 gram, mass किती, 1 ग्रॅम. ठीक आहे, मास किती, 1 ग्रॅम. 1 ग्रॅमच्या
ऑब्जेक्टवर जर फोर्स लावला आणि ते ऑब्जेक्ट त्याची वेलॉसिटी जर समजा हा रेस्ट मध्ये आहे फॉर एक्झाम्पल, याच्यावर फोर्स लावल्यानंतर हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला आणि याची वेलॉसिटी जे काय असेल फायनल वेलॉसिटी v आहे, समजा हा मोशन मध्ये आला फोर्स लावल्यानंतर, तर चेंज ऑफ वेलॉसिटी जर 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर होत असेल, चेंज ऑफ वेलॉसिटी किती व्हायला पाहिजे 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, तर त्या अप्लाइड केलेल्या फोर्सला 1 डाईंग फोर्स एवढं म्हणतात. ठीक आहे, इथं काय लिहिणार आपण, इफ द फोर्स ऍक्ट ऑन an object of mass 1 gram is accelerated by 1 centimeter per second square, then the force applied is 1 dyne. Force applied is 1 dyne. ठीक आहे, लक्षात आलं? व्हेरी गुड. आता बघा एक मजेदार किस्सा आहे की जसं आपण म्हणतो 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm है की नाही, 10 mm मिलीमीटर. असंच आपल्याला आज बघायचंय की 1 न्यूटन म्हणजे किती डायन. ठीक आहे, रिलेशन बिटवीन न्यूटन अँड डायन. ठीक आहे, बिटवीन 1 न्यूटन अँड 1 डायन. ठीक आहे, 1 डायन म्हटल्यापेक्षा डायन म्हणजे 1 डायन म्हणजे किती, 1 न्यूटन म्हणजे किती डायन होतात हे आपल्याला आज पाहायचे. पहा, लक्षात घ्या 1 न्यूटन अँड डायन. ओके, चला लक्षात घ्या. आपण काय म्हटलं होतं, 1 न्यूटन फोर्स बघायचा आपल्याला, 1 न्यूटन फोर्स याला डायन मध्ये कन्वर्ट करायचं. 1 न्यूटन कधी म्हटलं होतं, जर 1 हे बघा, एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो इथे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा. फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, फोर्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे, 9th क्लास मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला जाईल. F इज इक्वल्स टू m इनटू a हा फॉर्म्युला आहे. ओके बघा, बघा लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय, 1 न्यूटन फोर्स ला डाईन मध्ये कन्वर्ट करायचंय. तर 1 न्यूटन कधी होतो, व्हेन मास ऑफ 1 किलोग्रॅम इज ऍक्सिलरेटेड बाय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढ्या ऍक्सिलरेशननं जर 1 किलोग्रॅमचा ब्लॉक मूव्ह होत असेल फोर्स लावल्यानंतर, त्या फोर्सला म्हणतात 1 न्यूटन फोर्स. ठीक आहे, आपल्याला डाईन मध्ये कन्वर्ट करायचं. डाईन मध्ये किलोग्रॅम चालत नाही, डाईन मध्ये असते ग्राम, कारण ते आहे सीजीएस युनिट. सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्राम, एस फॉर सेकंड. तर आपल्याला केजी ला काय करावं लागेल, ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा 1 किलो म्हणजे किती ग्राम रे, 1000 ग्राम, बरोबर आहे. 1000 ग्राम इंटू 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर पर सेकंद. जशाला तसेच राहू देऊ आपण. आता लक्षात घ्या, नंबर एक साइडला घेऊ आपण. 1000 इंटू 100 आणि हे युनिट शेवटी लिहू, ग्राम सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा लक्षात घ्या, याची मल्टिप्लिकेशन जर केलं तर ही जवळपास किती येते, हे 1 लाख ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे,
आणि बघा इथे मजेदार गोष्ट ही आहे, हे जे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे यालाच डाईन म्हणतात. यालाच काय म्हणतात? डाईन. तर हे किती झाले? 1 लाख. किती झाले? 1 लाख. 1 लाखच्या फॉर्म मध्ये लिहितो आपण याला. 1 लाख डाईन आहे. 1 न्यूटन म्हणजे 1 लाख डाईन. 1 न्यूटन कितीच्या बरोबर असते? 1 लाख डाईनच्या बरोबर असते. बरोबर आहे? 10,000 झाले. अजून एक तर बघा लक्षात घ्या, न्यूटन एवढा खतरनाक होता पट्ट्यो, इकडं माणसाले एक डाईन सांभाळला जायना. न्यूटन 1 लाख आहे का नाही, 1 लाख डाईन सांभाळायचा. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 लाख डाईन. आलं लक्षात? एवढा खतरनाक होता भाऊ न्यूटन. त्यामुळे न्यूटनच्या नांदी लागायचं नाही. चला पुढचा टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.